प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचं सौम्य व लीन आहे, त्या माझे तू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जीव सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू श्री ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मनाचा सौम्य व लीन हे आहे ख्रिस्ताचे गुणधर्म, ख्रिस्ताचे विशेष. आपल्या समकालीन युगाच्या परिभाषेनुसार हे लीन लोक कोण आहे? लीन लोक, सौम्य लोक दुर्बळ आहेत, त्यांचा काही फायदा नाही. परंतु तरी येशू म्हणतो मनाचा सौम्य व लीन वना, जसं मी आहे माझ्याकडून शिका. आपण आशीर्वचनांमध्ये सुद्धा ऐकतो जे हृदयाचे लीन आहे, सौम्य आहे, ते प्रभूच्या वतन भूमीचे वारस बनतील. खरोखर हे लीन कोण आहे? हे लीन भीरू लोक नाही, मनात भीती बाळगणारी लोक नाही. खरोखर हे लोक धैर्यशील आहे. कारण संकटात सुद्धा जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होत असतं तेव्हा सुद्धा अत्यंत धैर्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ते पुढे चालत असतात. याला आपण म्हणतो खरोखर सौम्य व लीन. येशू सुद्धा सौम्य व लीन आहे. जगाचा निर्माता, जगाचा उद्धार करता आपणासाठी मानव झाला, आपणासाठी मनुष्य झाला आणि दुर्बळ झाला त्या क्रूस यातनेद्वारे. परंतु आज संपूर्ण जग त्याच्या पुढे नतमस्तक होत असतं. तो मनाचा लीन व सौम्य आहे. आज आपण येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र हृदयाचा सण साजरा करतो. हा सण साजरा करत असताना आपण सुद्धा येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून लीन व सौम्य झालं पाहिजे. जीवनात जेव्हा संकट येतं, लोक आपल्यावर अत्याचार करत असतात, त्या प्रसंगी हे वचन आपण लक्षात ठेवावं की आपला स्वामी, आपला प्रभू लीन झाला, विनम्र झाला, मनुष्य झाला, आपल्यासाठी मरण पावला. आमेन.